महत्वाची बातमी बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी अटक केली आहे। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली। विष्णू चाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष असल्याची माहिती आहे। त्यांच्यावर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली। तर विष्णू चाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष आहेत। त्यांच्यावर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे। विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंचाच्या खुनाच्या हत्येमध्ये देखील त्यांचा प्रमुख सहभाग आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।